हॅलो स्टुडंट्स, आज आपण बायोलॉजी या विषयामधला नवीन टॉपिक चालू करतोय की जो महाराष्ट्र बोर्ड 2020 या नवीन सिलेबसमधला टॉपिक आहे, जो NCERTमध्ये सुद्धा आहे. सेम NCERTचा टॉपिक महाराष्ट्र बोर्डने यावेळेस घेतलेला आहे. म्हणजे हा खूप दोन्ही स्टुडंटसाठी फायदेशीर बाब आहे. तर याच्यामधला आपण महत्त्वाचा टॉपिक जो पाहणार आहे तो म्हणजेच इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ओके, सर्वप्रथम आपण इनहेरिटन्सची व्याख्या बघणार आहे, त्याच्यानंतर व्हेरिएशन्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या बेसिक टर्मिनॉलॉजी अभ्यासणार आहे. तर सुरुवातीला आपण जी व्याख्या बघणार आहे ती इनहेरिटन्स. याला मराठीमध्ये आपण वारसा म्हणतो, अनुवंशिकता म्हणतो, हेरिडिटी पण शब्द वापरला जातो त्याला, की एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होणं, पॅरेंट्सकडून आपल्याकडे म्हणजेच आपल्या आईवडिलांचे गुणधर्म आपल्यामध्ये येणं, मँगो सीडपासून नेक्स्ट मँगो प्लांट तयार होणं, हा इनहेरिटन्स आहे. वारसा म्हणतो आपण, वारसा. सो इनहेरिटन्स मीन्स व्हॉट? ट्रान्समिशन ऑफ characters from generation to generation. जनरेशन टू जनरेशन कॅरेक्टर ट्रान्सफर होतात विदाउट चेंज. हे खूप महत्त्वाचं आहे. विदाउट चेंज is called as inheritance. एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीकडे बदल न होता ट्रान्सफर होणं याला म्हणायचं इनहेरिटन्स. विदाउट चेंज याला म्हणायचं इनहेरिटन्स. ही जी इनहेरिटन्स आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेरिडिटी. हे पण खूप महत्त्वाचं आहे. याला हेरिडिटी म्हटलं जातं, अनुवंशिकता म्हटलं जातं. सो हेरिडिटी अँड इनहेरिटन्स आर दी सिमिलर टर्म शोज ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. किंवा याला आपण असंही म्हणूया, सिमिलॅरिटी बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. सिमिलॅरिटी बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. ऑफस्प्रिंग्स म्हणजे नेक्स्ट जनरेशन असतं. म्हणजे पहिली पिढी आणि दुसरी पिढी यांच्यामध्ये जी सिमिलॅरिटी असते, समानता असते, याला म्हणायचं इनहेरिटन्स. आणि हा इनहेरिटन्स असतो किती? इट इज अबाउट 99%. 99% गुणधर्म कोणताही बदल न होता पुढच्या पिढीकडे जातात. 1% मात्र बदल होतो, आणि तो 1% बदल होतो त्या बदलाला म्हणायचं व्हेरिएशन. आणि जे बदल होत नाहीत त्याला म्हणायचं इनहेरिटन्स. सो इनहेरिटन्स. आता हे इनहेरिटन्स म्हणजे 99% कॅरेक्टर पुढं जातात कसे, कोण घेऊन जातं? सो दीज कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर थ्रू जिनॅटिक मटेरियल. आणि जिनॅटिक मटेरियल असतं DNA. थ्रू DNA ट्रान्सफर होतात. याला आपण इनहेरिटन्स म्हणत असतो. वन्स अगेन व्याख्या बघा. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन विदाउट चेंज इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेरिडिटी. यालाच म्हणायचं सिमिलॅरिटी. कोणाकोणामध्ये? बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. आणि असे गुणधर्म 100% जर बघितले तर 99% गुणधर्म जसेच्या तसे ट्रान्सफर होतात, कोणताही बदल न होता ट्रान्सफर होतात. आणि या गुणधर्मांना म्हटलं जातं इनहेरिटन्स. आणि हे जे इनहेरिटन्स असतं हे मात्र ज्या जातीचे पॅरेंट्स आहेत त्याच जातीचे ऑफस्प्रिंग तयार करतात, आणि याला म्हटलं जातं इनहेरिटन्स. आता याच्यानंतर आपण पुढं बघणार आहे ते म्हणजे व्हेरिएशन्स. ओके, आर कॉल्ड as variations.
ओके. डिफरन्सेस इन बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ॲज व्हेरिएशन्स. डिफरन्सेस शब्द महत्त्वाचा आहे, कॉल्ड ॲज व्हेरिएशन्स. ओके. आता हे जे व्हेरिएशन्स आहेत यालाच आपण चेंजेस म्हणतो. अँड दीज व्हेरिएशन्स दे आर अबाउट 1%. हे जे बदल असतात हे 1% असतात. हेरिडिटी असते ती 99% असते. आणि ह्या दोघांना एकत्र केलं की जिनॅटिक्स तयार होतं. कळाले डिफरन्सेस इन बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. चेंजेस इन बिटवीन का होतात त्याचं कारण आपण पुढं अभ्यासणार आहे. जेव्हा एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात तेव्हा त्याच्यात 1% बदल होतात. त्या बदलाला आपण म्युटेशन्स म्हणत होतो. इट इज ड्यू टू म्युटेशन्स. म्युटेशन्स असेल, मिओसिस असेल, म्हणजे गुणसूत्र मिक्सिंग होत असताना जे काही बदल होतात म्हणायचं म्युटेशन. सो सडन अँड इरिव्हर्सिबल चेंज इन जीन्स कॉल्ड ॲज म्युटेशन्स. हा कन्सेप्ट आपण पुढे अभ्यासणार आहे. सेकंड डेफिनेशन कळाली तुम्हाला, व्हेरिएशन्स. ओके. नेक्स्ट थर्ड डेफिनेशन आहे. आता आपण हे हेरिडिटी म्हणजेच इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स एकत्रित अभ्यासणार. आणि ते एकत्रित अभ्यासणं याला म्हणायचं जिनॅटिक्स. सो जिनॅटिक्स, स्टडी ऑफ हेरिडिटी म्हणजेच इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स is called as genetics. Study of heredity and variations is called as genetics. म्हणजे समान गुणधर्म आहेत, ॲज इट इज ट्रान्सफर झालेले गुणधर्म आणि विथ चेंज, हे विदाउट चेंज असतात, विथ चेंज असतं. ह्या दोघांना एकत्रित म्हणायचं जिनॅटिक्स. म्हणजे आपण असंही लिहू शकतो. सो जिनॅटिक्स इक्वल टू हेरिडिटी प्लस व्हेरिएशन्स. So heredity is about 99% and variations are about 1%. Is nothing but genetics. ओके. आता आपण फादर ऑफ जिनॅटिक्स बघूया. या जिनॅटिक्स आहे की ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे जिनॅटिक्स संदर्भात. सो फादर ऑफ जिनॅटिक्स, हा जो जिनॅटिक्सचा फादर आहे ग्रिगॉर जॉन मेंडेल म्हटलं जातं. G.J. मेंडेल. ग्रिगॉर जॉन मेंडेल. फुल फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल. मेंडेल हा शब्द महत्त्वाचा आहे. याला म्हटलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स. MCQ साठी विचारलं जातं. बघा इथं जेनेटिक्सची व्याख्या कळाली तुम्हाला, हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. फादर ऑफ जेनेटिक्स कळाला ग्रिगॉर जॉन मेंडेल. मेंडेल संदर्भातले आपण हिस्ट्री खूप डिटेल अभ्यासणार आहे. जस्ट आपण या टॉपिकची इंट्रोडक्शन, त्याच्यात असणाऱ्या काही डेफिनेशन्स बघतोय. तर याच्यामध्ये सुरुवातीला व्याख्या आपण इनहेरिटन्स बघितली, नंतर व्हेरिएशन्स बघितलं, आता काय बघितलं, जेनेटिक्स आणि फादर ऑफ जेनेटिक्स. ओके. आता इथं आपल्याला काही शब्द सेल डिव्हिजन संदर्भात वापरायचे आहेत. म्हणजे मायटॉसिस, मिओसिस. ॲक्च्युली सेल डिव्हिजन हा 11वीतलाच पार्ट आहे. 11वीमध्ये तो तुम्हाला खूप डिटेल झालेलं आहे. त्याच्यात तुम्ही विथ डायग्रॅम, सेल सायकल, मायटॉसिस, मिओसिस अभ्यासलेलं आहे. तरीसुद्धा वन्स अगेन मायटॉसिस, मिओसिस हे शब्द आपल्याला लागणार आहे. तर सुरुवातीला बघूया मायटॉसिस. याला इक्वेशनल डिव्हिजन म्हटलं जातं. इक्वेशनल डिव्हिजन याचा अर्थ असा आहे की गुणसूत्रांची संख्या तीच पुढं जाते, इक्वेट होते, कमी होत नाही किंवा वाढतही नाही. इक्वेशनल डिव्हिजन म्हटलं जातं. काय डेफिनेशन आहे बघूया आपण. याला मराठीत सूत्री विभाजन म्हटलं जातं. सूत्री समान विभाजन होतं, याला म्हणायचं सूत्री विभाजन. सूत्री विभाजन म्हटलं जातं.
ओके, समान होतं, याला सूत्री विभाजन म्हटलं जातं. कशा पद्धतीनं होतं हे आपण अभ्यासणार आहे. इक्वेशनल डिव्हिजन समान. पॅरेंट सेल गिव्स टू डॉटर cells with same number of chromosomes. हे महत्त्वाचं आहे. टू डॉटर सेल्स सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स. बघूया आपण, ही एक पॅरेंट सेल आहे आपल्याकडं, मूळ पेशी आहे, याला आपण म्हणूया पॅरेंट सेल. तुम्ही याला मदर सेल पण म्हणू शकता. आणि याच्यापासून तुम्हाला दोन नवीन पेशी मिळणार आहेत, दोनच मिळणार. यांना म्हणायचं डॉटर सेल्स किंवा न्यू सेल्स. नेक्स्ट जनरेशन मिळतं. इथं मायटॉसिस होत असतं. बघा, दोन पेशी मिळाल्या. आता प्रश्न आहे गुणसूत्रांचा. समजा इथं जर आपण 2n क्रोमोझोम्स घेतले, n म्हणजे नंबर ऑफ सेट, किंवा आपण ह्युमन सेल घेऊया, 46 क्रोमोझोम घेऊया, तर हेच 46 इथं येतात आणि हाच नंबर इथं येत असतो. आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की ठीक आहे, दोन सेल तयार झालेले आहेत, हे आम्हाला कळलेलं आहे, पण हे 46 क्रोमोझोम इथं आले, हे 46 कुठून आले, हा नंबर कुठून आला गुणसूत्रांचा? तर त्याचं उत्तर बाळानं तुम्हाला 11वीमध्ये झालेलं आहे. जेव्हा पेशीचं चक्र तयार होतं, सेल सायकल म्हणतो आपण, त्याच्यात यस फेज असते. यस फेजमध्ये गुणसूत्रांचा नंबर काय होत असतो? डबल होत असतो, रेप्लिकेशन होत असतं. सो यस फेज सिंथेटिक फेज असते, shows replication of DNA. रेप्लिकेट होणे, डबल होणे, मल्टिप्लाय होणे, एकाचे दोन होतात, डुप्लिकेट तयार होतो. म्हणजे जसा हा क्रोमोझोम आहे या ठिकाणी, हा स्वतःसारखाच एक नवीन तयार होतो. म्हणजे एकाचे दोन झाले, तसे 46चे डबल होतात. मग 46चा एक सेट इकडे येतो, दुसरा सेट इकडच्या पेशीमध्ये जातो आणि या ठिकाणी आपल्याला गुणसूत्रांचा नंबर स्थिर राहिलेला पाहायला मिळतो. हे असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे आणि याच्यामध्ये जे तयार होतात ते पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग, म्हणजे हे पॅरेंट्स आणि ह्या डॉटर सेल एक्झॅक्टली सिमिलर असतात. सिमिलर, कुठलाही बदल होत नाही. आणि ज्या पेशी एकसारख्या असतात त्यांना क्लोन्स म्हणतो आपण. हे पुढं आपण पाहणार आहे. जिनॅटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज क्लोन्स. पुढे व्याख्या येईल तेव्हा बघूया. मायटॉसिस क्लिअर झालं. इक्वेशनल का म्हणायचं हेही कळालं तुम्हाला. संख्या तीच राहते, पुढं आहे तोच नंबर कॅरी फॉरवर्ड होतो, काही बदल होत नाही. क्लिअर. नेक्स्ट डिव्हिजन असते मियोसिस. सेकंड मियोसिस डिव्हिजन आहे. सेल डिव्हिजनचा दुसरा टाईप आहे, महत्त्वाचा टाईप आहे की जो सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये महत्त्वाचं काम करतो. इज अ मियोसिस. मियोसिस. आता या मियोसिसला दुसरं एक नाव आहे, याला म्हटलं तर रिडक्शनल डिव्हिजन, कारण गुणसूत्रांची संख्या हाफ होते. सो कॉल्ड एज रिडक्शनल डिव्हिजन. ओके, रिडक्शनल डिव्हिजन. अर्धसूत्री विभाजन म्हटलं जातं. मगाशी आपण सूत्री विभाजन म्हणत होतो, आता याला काय म्हणायचं? अर्धसूत्री विभाजन. क्रोमोझोम नंबर हाफ होतो. काय व्याख्या होईल बघूया. पॅरेंट सेल गिव्स 4 डॉटर सेल्स. 4 daughter cells with half number of chromosomes. हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स. गुणसूत्रांची संख्या हाफ होते. 4 डॉटर सेल, हाफ नंबर, हे महत्त्वाचे.
म्हणजे कसं आहे बघा, ही पॅरेंट सेल आहे, आपण ह्युमनचीच घेऊया 46. पॅरेंट सेल म्हणूया आपण, मदर सेल म्हटलं तरी चालतं, बेसिक सेल म्हटलं तरी चालतं. सुरुवातीला याचं एकाच्या 2 होतात, याचा अर्धा नंबर इकडे येतो, अर्धा नंबर इकडे येतो. याला म्हटलं जातं मियोसिस फर्स्ट, कारण मियोसिस 2 भागामध्ये होतं, मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड. नंतर काय होतं, पुन्हा यांचं विभाजन होतं. अशा इथं 4 पेशी तयार होतात. 4 पेशी तयार झाल्या तर इथं हाच संख्या येते, कारण मियोसिस सेकंड इज नथिंग बट मायटॉसिस. मायटॉसिस सारखं होतं, याला आपण म्हणत असतो मियोसिस सेकंड. ओके, ऑल्सो कॉल्ड ॲज मायटॉसिस, सिमिलर टू मायटॉसिस म्हणू आपण, सिमिलर टू मायटॉसिस. आणि म्हणून गुणसूत्रांची संख्या ही या ठिकाणी इथं आहे तीच राहते, पण पहिल्या डिव्हिजनमध्ये मात्र हाफ होते. आणि अशा पद्धतीनं इथं 4 डॉटर सेल्स मिळतात, 4 डॉटर सेल्स. आता मात्र या पेशी ह्या मूळ पॅरेंट्सला सिमिलर नसतात, याच्यात थोडे बदल झालेले असतात, व्हेरिएशन झालेले असतात, डिफरन्सेस झालेले असतात, आणि यांना आपण ऑफस्प्रिंग्स म्हणत असतो. या पेशींना म्हटलं जातं ऑफस्प्रिंग्स. ऑफस्प्रिंग्स, they are genetically not identical to their parent cell, that's why they are called as offsprings. ओके, मियोसिस कन्सेप्ट क्लिअर. रिडक्शनल डिव्हिजन म्हणायचं, कारण गुणसूत्रांची संख्या हाफ होते, एका पेशीच्या 4 पेशी तयार होतात आणि गुणसूत्र हाफ होतात, याला म्हणायचं मियोसिस किंवा रिडक्शन. मायटॉसिस, मियोसिस क्लिअर झालं. ओके, आता आपण जे शब्द वापरले होते की बऱ्याच वेळा याच्यामध्ये आपण क्लोन शब्द वापरतो किंवा ऑफस्प्रिंग शब्द वापरत असतो, जनरेशन शब्द वापरत असतो. तर क्लोन्स ऑफस्प्रिंग्स काय असतात हे आपण बघूया. क्लोन्स बघूया, अनेक वेळा हा शब्द तुम्ही ऐकता, क्लोन्स म्हणजे जिनॅटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम्स. सो जिनॅटिकली आयडेंटिकल organisms are called as clones. हे महत्त्वाचं, जिनॅटिकली आयडेंटिकल म्हणजे जसं आपण मायटॉसिसमध्ये बघितलं, ही फर्स्ट सेल आहे, त्याच्यापासून ह्या 2 पेशी तयार झालेल्या आहेत, नंबर तोच राहिलेला आहे, काही बदल होत नाही, मायटॉसिस झालेलं आहे. आणि ही पॅरेंट सेल, ह्या डॉटर सेल, ह्या सगळ्या जिनॅटिकली आयडेंटिकल असतात, यांना म्हणायचं क्लोन्स. आणि इट इज प्रोड्युस्ड ड्युरिंग असेक्स्युअल रिप्रोडक्शन. असेक्स्युअल रिप्रोडक्शन. सो टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज asexual, without gametes, without meiosis, without fertilization, without zygote is called as asexual reproduction. आणि asexual reproduction मध्ये पॅरेंट आणि डॉटर एक्झॅक्टली सिमिलर असतात, एक्झॅक्टली सिमिलर, आणि such organisms are called as clones. व्हेरी सिम्पल, जिनॅटिक कॉन्स्टिट्यूशन सेम असतं, पॅरेंट्स डॉटर सिमिलर असतात, टाईप ऑफ रिप्रोडक्शन असतो असेक्स्युअल, पॅरेंट एकच असतो, याला म्हणायचं क्लोन्स. क्लिअर. असेक्स्युअल रिप्रोडक्शन, मायटॉसिस, याला म्हटलं जातं क्लोन्स. नेक्स्ट आहे ऑफस्प्रिंग्स. ऑफस्प्रिंग्स हा पण शब्द आपण बऱ्याच वेळा यूज करणार आहे. ऑफस्प्रिंग तयार झाले, नेक्स्ट जनरेशन तयार झालं, म्हणजे काय असतं, ऑफस्प्रिंग म्हणजे काय असतं हेही बघूया आपण. ऑफस्प्रिंग्स. आता हे ऑर्गॅनिझम मात्र जिनॅटिकली नॉन आयडेंटिकल असतात. सो जिनॅटिकली नॉन आयडेंटिकल ऑर्गॅनिझम्स produced by
असं म्हणूया, जेनेटिकली नॉन आयडेंटिकल ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज ऑफस्प्रिंग्स. दे आर प्रोड्यूस्ड बाय sexual reproduction. They are produced by meiosis होतं. आणि मियोसिस फर्स्ट होत असताना पॅटर्नल आणि मॅटर्नल क्रोमोझोम्स एकमेकामध्ये मिक्स होतात आणि मिक्सिंग होत असताना म्युटेशन होतं, बदल होतात, चेंजेस होतात आणि म्हणून त्यांचं जिनॅटिक्स वेगळं होतं. आणि वेगळं जिनॅटिक्स असतं. सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये जे ऑफस्प्रिंग मिळतात, ऑर्गॅनिझम मिळतात, यांना म्हटलं जातं ऑफस्प्रिंग्स. द टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज अ सेक्स्युअल रिप्रोडक्शन. जिनॅटिक कॉन्स्टिट्यूशन इज अ नॉन आयडेंटिकल अँड प्रोड्युस्ड बाय मियोसिस. सो दे आर कॉल्ड ॲज ऑफस्प्रिंग. इथं मेन गॅमिट फॉर्मेशन हे मियोसिसनी होतं आणि सोमॅटिक सेलचं डिव्हिजन हे मायटॉसिसनी होतं. म्हणजे मियोसिस इन गॅमिट्स ड्युरिंग गॅमिट्स आणि मायटॉसिस ड्युरिंग सोमॅटिक सेल डिव्हिजन म्हटलं जातं ऑफस्प्रिंग्स. कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. बघा, वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण बघितलेल्या आहेत. कोणकोणत्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आत्तापर्यंत आपण बघितल्या, तर त्याच्यामध्ये फर्स्ट व्याख्या बघितली आपण इनहेरिटन्स, ज्याला हेरिडिटी म्हणतो. नेक्स्ट बघितलं व्हेरिएशन्स. त्याच्यानंतर हेरिडिटी प्लस व्हेरिएशन्स म्हणजे आपण जेनेटिक्स अभ्यासलं. त्याच्यानंतर आपण मायटॉसिस बघितलं. मायटॉसिस नंतर आपण बघितलं. आता मियोसिस बघितल्यानंतर क्लोन्स बघितलं. क्लोन्स नंतर ऑफस्प्रिंग्स बघितलं. ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी, सगळे वर्ड्स, डेफिनेशन्स, वन सेंटेन्स, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स हे आपल्याला या टॉपिकमध्ये पुढं टर्म्स यूज पण करायचे आहेत आणि शिवाय त्याच्या व्याख्या, वन सेंटेन्स, शॉर्ट आन्सर, MCQs पण आपले तयार झालेले आहेत. आता आपण बघितलं मेंडेल संदर्भात फादर ऑफ जेनेटिक्स, त्याला आपण जे मेंडेल, ग्रिगॉर जॉन मेंडेल, द फादर ऑफ जेनेटिक्स. खूप महत्त्वाचं योगदान याने जेनेटिक्स संदर्भात दिलेलं आहे. तर ह्या जे मेंडल याला म्हटलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स. त्याचा आपण ग्रिगॉर जॉन फुल फॉर्म लिहूया. फुल नेम म्हणू आपण, शॉर्ट नेम वापरलं तरी चालू शकतं. ग्रिगॉर जॉन मेंडेल, called as father of genetics. Birth 22nd July 1822. 22nd July 1822 and Moravia. बर्थ प्लेस म्हणू आपण. मोराविया in Austria. So 22nd July 1822, Moravia in Austria. Graduation in University of Vienna. University of Vienna. आता यांनी जो एक्सपेरिमेंट केला तो प्लांट हायब्रिडायझेशनचा फेमस एक्सपेरिमेंट केला. प्लांट हायब्रिडायझेशन. द फेमस एक्सपेरिमेंट प्लांट हायब्रिडायझेशन. साठी त्याचं जे ड्युरेशन होतं ते 1858 to 1865 या कालावधीमध्ये फेमस एक्सपेरिमेंट प्लांट हायब्रिडायझेशन हा एक्सपेरिमेंट त्यांनी
फॉरवर्ड केलेला होता. आता याचे जे रिसर्च पेपर्स होते, जे काय त्यांनी रिसर्च केलेला होता, डॉक्युमेंटरी केलेली होती, ते पब्लिश केलेलं होतं. सो पब्लिश्ड इन नॅचरल हिस्ट्री सोसायटी इन ब्रून, नॅचरल हिस्ट्री सोसायटी इन ब्रून या त्यांच्या एक सोसायटीमध्ये त्यांनी त्याचे जे रिसर्च पेपर होते ते पब्लिश केले होते. बघा वन्स अगेन, ग्रिगॉर जॉन मेंडेल, फादर ऑफ जेनेटिक्स, फुल नेम आहे ग्रिगॉर जॉन मेंडेल, बर्थ डेट आहे 22 जुलै 1822, बर्थ प्लेस आहे मोरॅविया इन ऑस्ट्रिया, एज्युकेशन ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्नामध्ये, एक्सपेरिमेंट, फेमस एक्सपेरिमेंट केलेला आहे प्लांट हायब्रिडायझेशन, त्याचा जो ड्युरेशन होता ते 1858 to 1865 आणि रिसर्च पेपर्स आज पब्लिश्ड इन नॅचरल हिस्ट्री सोसायटी इन ब्रून. सो दिस इज सम इन व्हेरी शॉर्ट ॲटोबायोग्राफी ऑफ दी मेंडेल. ह्या मेंडेलने एक फेमस एक्सपेरिमेंट प्लांट हायब्रिडायझेशन केला आणि त्यासाठी जे त्यांनी प्लांट मटेरियल सिलेक्ट केलं होतं ते पी प्लांट सिलेक्ट केलं होतं, गार्डन पी प्लांट, ज्याला पायझम सॅटिवम म्हटलं जातं, आणि तेच प्लांट त्यांनी प्रयोगासाठी का निवडलं हेही आपण इन शॉर्ट बघणार आहे. क्लिअर? सो वाय डिड मेंडेल सिलेक्टेड पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट? असा एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारला जातो फॉर 2 मार्क्स. मेंडेलनी त्याच्या प्रयोगासाठी कोणती वनस्पती प्लांट मटेरियल सिलेक्ट केलं होतं, तर ते होतं पी प्लांट, ज्याला गार्डन पी प्लांट किंवा पायझम सॅटिवम म्हटलं जातं. सो एक्सपेरिमेंटल प्लांट इज अ पी प्लांट. वाय डिड मेंडेल सिलेक्टेड पी प्लांट? व्हेरियस रिझन्स आहेत. काय काय रिझन्स आहे वन बाय वन आपण बघूया. पहिल्यांदा याची नावं लिहूया आपण. याला पी प्लांट म्हणायचं, गार्डन पी म्हटलं जातं, गार्डन पी, किंवा त्याचं सायंटिफिक नेम आहे पायझम सॅटिवम. हा जीनस आहे, स्पेसिस आहे, फर्स्ट लेटर कॅपिटल, फर्स्ट लेटर स्मॉल. पार्टमध्ये नाव बायनॉमियल सिस्टीम तुम्ही खूप डिटेल अभ्यासलेले आहे. रिझन काय आहे बघा, हे जे पी प्लांट असतं हे हार्बॅसियस प्लांट आहे, कमी उंचीचं प्लांट आहे, अगदी 3 फुटापर्यंतच त्याची हाईट असते, गवताच्या स्वरूपात आहे. सो प्लांट इज शॉर्ट, सो इझी टू हँडल. सो हार्बॅसियस प्लांट, हार्बॅसियस प्लांट म्हणजे स्मॉल प्लांट होतं आणि स्मॉल असल्यामुळं त्याला हँडल करणं खूप सोपं जात होतं. सेकंड, ॲन्युअल प्लांट आहे. याचा अर्थ एका वर्षामध्ये त्याची जनरेशन्स मिळतात आपल्याला आणि म्हणून ॲन्युअल प्लांट म्हटलं जातं. म्हणजे शॉर्ट जनरेशन पिरियड असतो, शॉर्ट जनरेशन पिरियड. आता या ठिकाणी तुम्हाला हार्डली 3 to 4 मंथ्समध्येच नवीन जनरेशन मिळतं. याचा अर्थ असा आहे की एका वर्षामध्ये आपण 2 ते 3 जनरेशन, 3 जनरेशन घेऊ शकतो. शॉर्ट जनरेशन पिरियड असल्यामुळं रिझल्ट कमी वेळेमध्ये मिळतात. सेल्फ पॉलिनेशन होतं, सेल्फ पॉलिनेशन, आणि त्यामुळं मिळणारं प्लांट हे प्युअर असतं. प्युअर प्लांटचा अभ्यास करता आला. क्रॉस पॉलिनेशन होतं, त्यामुळं हायब्रिड प्लांट मिळतं आणि हायब्रिड प्लांटचा पण अभ्यास करता आला. फ्लावर्स आर लार्ज इन साईज, फुलं असतात ती मोठ्या साईजची असतात आणि त्यामुळं क्रॉसिंग करणं, काय प्रयोग करणं, इमॅस्क्युलेशन करणं, स्टॅमेन काढणं ह्या प्रोसेस सोप्या होतात. सो इझी फॉर इमॅस्क्युलेशन. सो रिमॉल ऑफ स्टॅमेन इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. व्याख्या आपण बघणार आहे.
ई मीन्स रिमूव्ह करणे, मॅस्क्युलेशन मीन्स मेल सेक्स ऑर्गन. सो स्टॅमेन काढून टाकणं. का काढून टाकायचं, तर सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशन घडवायचं असेल तर फ्लावर युनिसेक्स्युअल पाहिजे, मग मेल सेक्स ऑर्गन काढून टाकला जातो आणि या प्रोसेसला म्हटलं तर इमॅस्क्युलेशन. हे सहज होतं कारण फुलं मोठ्या साईजचे आहेत. मेनी सीड्स असतात. तुम्ही जर मँगो घेतलं तर एकच सीड मिळते, पण वाटाण्याच्या पॉट्समध्ये अनेक असतात. हाही फायदा आहे, एकाच वेळी अनेक सीड्स मिळतात, हाही बेनिफिशियल आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की जे त्याला खूप अभ्यास करायला मदत झाली ते म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, विरुद्ध गुणधर्माच्या जोड्या. आणि अशा 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 7 जोड्या या प्लांटमध्ये आहेत. सो 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. आता या 7 जोड्या कोणकोणत्या आहेत, त्याच्यात डॉमिनंट कोणती असते, रिसेसिव्ह कोणती असते, पण विरुद्ध गुणधर्माच्या जर का याच्यामध्ये 7 जोड्या असतील तर मात्र एवढ्या जोड्या दुसऱ्या कुठल्याही प्लांटमध्ये नव्हत्या. आणि जेणेकरून या मेंडेलला जे काय अभ्यास करायचा होता ते काम त्याचं सोपं झालं. अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्याला अभ्यास पण करता आला. ज्याला व्हरायटी ऑफ कॅरेक्टर्स म्हणू, जसं की स्टेमची हाईट आहे, सीडचा कलर आहे, सीडचा शेप आहे, फ्लावर कलर आहे, फ्लावर पोझिशन आहे, पॉड शेप आहे, पॉड कलर आहे, एवढे सगळे गुणधर्म अभ्यासले. आणि त्या मेंडेलनी त्याचे स्वतःचे वेगवेगळे नियम तयार केले, ज्याला मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणतो. हे लॉ पण आपण डिटेल अभ्यासणार आहे. तर इथंपर्यंत हे जे पी प्लांट आहे, व्हाय डिड मेंडेल सिलेक्टेड पी कळालं. त्याचे अनेक कारणं आहेत. पहिलं रिझन आहे हर्बॅसियस आहे म्हणजे स्मॉल आहे. दुसरं ॲन्युअल आहे म्हणजे एका वर्षामध्ये प्रोडक्शन मिळतं. शॉर्ट जनरेशन पिरियड आहे, 3 ते 4 महिन्यामध्ये जनरेशन मिळतं. सेल्फ पॉलिनेशन होतं, स्वपरागसिंचन होतं, प्युअर क्रॉस पॉलिनेशन होतं, हायब्रिड प्लांट मिळतं. फ्लावर जे असतात ती मोठ्या साईजची असतात, हँडल करणं सोपं जातं. इझी फॉर इमॅस्क्युलेशन, त्याच्यातलं स्टॅमिन काढणं हे सहज सोपं होतं. मेनी सीड्स असतात, एकाच पॉडमध्ये अनेक बिया तयार झाला, हा पण फायदा आहे. आणि वेगवेगळ्या गुणधर्माचे 7 गुणधर्म असे विरुद्ध गुणधर्म आहेत, एकमेकाच्या अपोजिट असतात, ज्याला आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणत असतो. आणि या सगळ्या कारणांच्यामुळं मेंडेलनी खूप वाईजली पी प्लांटचं सिलेक्शन केलं. मी तर असं म्हणेन, सिलेक्शन इज सो मच इम्पॉर्टंट इन एव्हरी फील्ड ऑफ लाईफ, इन एव्हरी टर्न ऑफ लाईफ. आणि जर त्याचं सिलेक्शन ओके असेल, चॉईस ओके असेल, निवड ओके असेल, सक्सेस हे येतं. तसं मेंडेलसुद्धा सक्सेस झाला. आणि तो सक्सेस होण्यापाठीमागचं पहिलं महत्त्वाचं होतं, सिलेक्शन ऑफ पी प्लांट वॉज परफेक्ट. आता आपण एक शब्द वापरला होता, इमॅस्क्युलेशन. मॅस्क्युलेशन. तुम्हाला असं विचारलं होतं व्हॉट इज इमॅस्क्युलेशन, डिफाईन इमॅस्क्युलेशन, अशा वेगवेगळ्या टर्म्स विचारल्या किंवा MCQ पण असतो. व्हेरी सिम्पल असतं. फ्लावर आपल्याकडं बायसेक्स्युअल असतं. बघा हे बायसेक्स्युअल फ्लावर आहे. ह्या बायसेक्स्युअल फ्लावरमध्ये स्टिग्मा स्टाईल ओव्हरी म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन मी दाखवलेला आहे, ज्याला आपण कार्पेल म्हणतो. हा जो या साईडला दाखवला आहे हा स्टॅमेन आहे म्हणजे मेल सेक्स ऑर्गन आहे, एन्ड्रोइसियम. हे फ्लावर बायसेक्स्युअल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सेल्फ पॉलिनेशन नाही घडलं पाहिजे, याला क्रॉस पॉलिनेशन घडवायचं आहे. आणि क्रॉस पॉलिनेशन घडवायचं असेल तर या फुलांच्या मधले हे जे मेल सेक्स ऑर्गन आहे, स्टॅमेन्स आहेत, हे स्टॅमेन्स इथं कट करायचे आहेत. का कट करायचे, बघा हे जर इथंच राहिले, मॅच्युअर झाले, तर याचे पोलन ग्रेन इथं जाऊन पडतील आणि स्वतःचेच पोलन ग्रेन स्वतःच्या स्टिग्मावरती पडणं, याला आपण म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. हे मात्र आपल्याला घडवायचं नाही, कारण योग्य गुणधर्म असणारेच पोलन ग्रेन आपल्याला टाकायचे आहेत, बाहेरून आणायचे आहेत, म्हणजे सेल्फ नाही झालं पाहिजे. आता जर हे व्हायचे नसतील तर या फुलांच्या मधले मेल सेक्स ऑर्गन म्हणजे स्टॅमेन हे काढून टाकले जातात, कट केले जातात. बिफोर अँथेसिस म्हणजे ते मॅच्युअर व्हायच्या अगोदर काढणं. आता मला सांगा, मूळचं फ्लावर होतं बायसेक्स्युअल, आता आपण स्टॅमेन काढलेले आहेत, हे फ्लावर झालं युनिसेक्स्युअल झालं. फिमेल फ्लावर म्हणायचं कारण याच्यात फक्त कार्पेलच आहे.
आता मात्र सेल्फ होणार नाही, आपल्याला बाहेरून पोलन ग्रेन टाकायचे आहेत आणि म्हणून व्याख्या अशी होते. सो रिमॉल ऑफ स्टॅमेन्स वेल बिफोर एंथेसिस is called as emasculation. वेल बिफोर अँथेसिस हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे अँथेसिस म्हणजे काय, अँथरमध्ये पोलन ग्रेन तयार होणं याला अँथेसिस म्हणायचं. मग तो अँथर बस्ट होतो आणि मग ते पोलन ग्रेन स्टिग्माकडे जाण्याची शक्यता जास्त असते. तर हा अँथर मॅच्युअर व्हायच्या अगोदर, बस्ट व्हायच्या अगोदरच काढणं याला म्हणायचं वेल बिफोर अँथेसिस आणि या प्रोसेसला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. क्लिअर? सो रिमॉल ऑफ स्टॅमेन्स वेल बिफोर अँथेसिस इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. का करायचं त्याचं कारण आहे टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. का अवॉइड करायचं आहे? कारण आपल्याला इथं क्रॉस पॉलिनेशन घडवायचं आहे. हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ इमॅस्क्युलेशन. ओके, भरपूर बेसिक टर्मिनॉलॉजी आपण टॉपिकच्या इंट्रोडक्शनमध्येच अभ्यासलेले आहेत, अगदी इनहेरिटन्सच्या व्याख्येपासून ते इमॅस्क्युलेशनपर्यंत. अजूनही आपल्याला बघायचं आहे की मेंडेलनं जे पी प्लांट सिलेक्ट केलं होतं त्याच्या ज्या 7 वेगवेगळ्या कोणत्या जोड्या होत्या, कॉन्ट्रास्टिंग पेअर्स, हेही आपण अभ्यासणार आहे आणि हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासूया. कारण आपल्याला त्याच्यावरती काही मेंडेलचे लॉ अभ्यासायचे आहेत, त्याच्यावरती काही एक्झरसाइज पण सोडवायचा आहे, प्रॉब्लेम पार्ट असतो तोही आपल्याला कव्हर करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच.